इंटर्नशिप डिलोइट सारखी एकदम टॉप मोस्ट एमएनसी कंपनी घेऊन येत आहे इंटर्नशिप प्रोग्राम, व्हर्च्युअल इंटर्नशिप प्रोग्राम, तो पण फ्री. कोण करू शकणार आहे, काय करू शकणार आहे, आणि त्याचं तुम्हाला 6 मंथ्स नंतर सर्टिफिकेट पण भेटणार आहे. सो कोण ह्याला इलिजिबल आहे, अप्लाय कसं करायचं, कोणत्या कोणत्या प्रोफाईलसाठी आहे, सो हे आपण आज इन डिटेल मध्ये बघूयात. सो जर तुम्ही समजा डिलॉइट सारख्या एखाद्या मोठ्या टॉप मोस्ट आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिप केली, व्हर्च्युअल का असाना, बट हे तुमच्या म्हणजे रिझ्यूमला 10x बनू शकतं, बाकीच्या पेक्षा तुम्हाला डिफरंट बनू शकतं, तुमच्या रिझ्यूम असू द्या, लिंक्डइनची प्रोफाईल असू द्या, खूप स्ट्रॉंग बनू शकतो. तर आज आपण इन डिटेल बघूयात की व्हर्च्युअल इंटर्नशिप कशी आहे, अप्लाय कसं करायचं, कोण अप्लाय करू शकेल आणि त्यांचा प्रोग्राम कसा आहे. ओके, सो मी प्रॅक्टिकली दाखवतो. व्हिडिओ एंड पर्यंत बघा, तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि ऍट द एंड मी तुम्हाला सांगेल की ही इंटर्नशिप करायला पाहिजे की नाही. ओके, सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. लेट्स गो. आपण डायरेक्टली प्रॅक्टिकली बघूया की कुठे अप्लाय करायचे किंवा काय, आणि जे पण काही URLs वगैरे आहेत त्या मी सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. सो लेट्स गो. डिलोइटची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके, सो मी जी ऑलरेडी मेन्शन केलं की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोच. सो डिलोइटचे हे जे काही व्हर्च्युअल इंटर्नशिप आहे, ओके, तर हे कोणी पण अप्लाय करू शकतं. जर तुम्ही समजा स्टडी म्हणजे तुम्ही सध्या इंजिनिअरिंग करताय, ग्रॅज्युएट करताय, BA करताय, BSc करताय, हे कुणी जर असेल, तुमचं चालू असेल, म्हणजे तुमचं शिक्षण चालू असेल, किंवा तुम्ही गॅप आहे, किंवा कुणीही ह्या प्रोग्रामला एलिजिबल आहात. ओके, जर तुम्ही ह्या प्रोग्राम बद्दल जर बघितलं तर हे समजा इथे अबाउट प्रोग्राम मध्ये जर तुम्ही इथे आले तर तुम्ही डायरेक्टली बघा, आवर व्हर्च्युअल इंटर्नशिप प्रोग्राम आर अ सिरीज ऑफ ऑनलाईन कोर्सेस. तर तुम्हाला हे पण सांगणार आहे की आपल्याला इंटर्नशिप म्हणजे डायरेक्टली तुम्हाला एखादा टास्क दिलाय आणि तुम्हाला डायरेक्टली तुम्हालाच करायला सांगितलं असं पण नाही. ते कोर्सेस घेणार, तुम्हाला हेल्प करणार, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचे त्यांचे टास्क आहेत. म्हणजे इंटर्नशिप ही वेगळी नाहीये तुम्हाला. म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल इंटर्नशिप करताय म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काहीतरी वेगळं करताय. म्हणजे ऍक्च्युअल जो प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे, ऍक्च्युअल जे ऍज अ डिलॉइटचे एम्प्लॉई जे काम करतायत तेच प्रोजेक्टचे तुम्हाला टास्क दिले जाईल आणि ते तुमच्याकडून ते टास्क करून घेणार. ओके, आणि हे तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की लाईव्ह प्रोजेक्ट वरती तुम्हाला काम करायला भेटतंय. तर तुम्ही जर इथे खाली आला ना तर व्हॉट युअर नेक्स्ट स्टेप. ओके, व्हॉट युअर नेक्स्ट स्टेप्स. सो इंटरेस्टेड इन कम्प्लिटिंग आवर व्हर्च्युअल प्रोग्राम, क्लिक ओवर बिलो लिंक्स. सो याच्यामध्ये कोण कोण हे करणार आहे, तुम्ही जर सायबर सिक्युरिटी मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सायबर सिक्युरिटी मध्ये तुम्ही जाऊ शकता. डेटा अनालिस्ट मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि टेक्नॉलॉजी रिलेटेड म्हणजे काय की त्यामध्ये डेव्हलपमेंट फेज येईल, त्यामध्ये तुम्ही जर जाऊ शकता तर ते एक्सपेक्ट काय करताय. ओके, या आपण पर्टिक्युलर 3 वेबसाईट ओपन करून बघूयात आधी URL. बट बिफोर दॅट, व्हॉट यू कॅन एक्सपेक्ट. ओके, तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता की समजा तुम्हाला काय एक रिअल टाइम. ओके, बघा मी जसं तुम्हाला ऑलरेडी मेन्शन, वी टूक आवर पीपल्स रिअल लाईफ वर्क इंटरॅक्शन, ओके, एक्सपिरियन्स, ट्रान्सलेटेड देम इनटू अ सिरीज. ओके, म्हणजे टोटल हे तुम्ही डायरेक्टली गो थ्रू करा आणि टोटल एकदम त्यांनी प्रॉपर सगळं हे केलंय. मी जसं ऑलरेडी मेन्शन केलं की इलिजिबल कोण आहे, तर इथे हे बघा, हे टोटल तुम्ही गो थ्रू करू शकता. त्यानंतर तुम्हाला जो टास्क दिलेला आहे तो 5 ते 6 तासामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. म्हणजे असं काही नाहीये तुम्हाला की तुम्ही कधी करणार, काय करणार किंवा काय नाही. तर हे व्हर्च्युअल इंटर्नशिप आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कसं, तुम्ही ऍज अ फ्रेशर तुमच्याकडे प्रोजेक्ट नाही किंवा काय नाही, तर डिलॉइट सारख्या मोठ्या कंपनी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देते, तर इथे तुम्ही करायला पाहिजे. सो जर फर्स्ट गेलं इथं आपण सायबर सिक्युरिटी, तर हे कसं अप्लाय करायचं किंवा काय अप्लाय करायचं. समजा टास्क तुम्हाला सायबर सिक्युरिटी जर तुम्ही अप्लाय केलं तर टास्क हे कसं करणार तुम्ही. ओके, सो तुम्हाला काय करणार, एक टास्क देणार. कुठला टास्क, हे टास्क असणार सायबर सिक्युरिटीचा रिलेटेड. 30 to 60 minutes. आयडेंटिफाय द सिक्युरिटी इश्यू दॅट लीड टू अ लीक ऑफ प्रायव्हेट कंपनी इन्फॉर्मेशन. ओके, हे काय आहे, एक स्टेटमेंट आहे, हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. हे काहीतरी क्लायंटचा इश्यू म्हणा किंवा ते तुम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देत आहे आणि हे कोणाकडे येत आहे, हे तुमच्याकडे येत आहे. हे तुम्ही त्यांना सॉल्व्ह करून द्यायचं आहे. म्हणजे काय करायचंय, हे तुम्हाला थोडंसं कोर्स रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार, बेसिक किटी पण देणार, तुम्हाला नॉलेज, त्या रिलेटेड नॉलेज देणार, आणि त्यानंतर हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे की ह्या आपण इश्यू कसा फिक्स करू विदिन सेम डे त्यांचं जे काय असेल ते तुम्हाला सांगतील. त्यानंतर कधी करायचे, 5 तासामध्ये करायचे, 6 तासामध्ये करायचे, 1 तासामध्ये करायचे, का 1 दिवसामध्ये करायचे. तर मग येथे तुम्ही डायरेक्टली काय लर्न करणार, हाऊ टू सपोर्ट अ क्लायंट इन अ सायबर सिक्युरिटी ब्रेच, हाऊ टू रीड वेबसाईट ऍक्टिव्हिटी लॉग्स. म्हणजे तुम्ही ह्यामधून हे सगळं शिकणार की तुम्हाला कसं लॉक करायचे, कसं तुम्हाला फिक्स करायचे ते किंवा काय.
ओके. सो प्रॅक्टिकल टास्क आहे, तुम्हाला प्रॅक्टिकल टास्क भेटणार आणि त्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये सर्टिफिकेशन पण भेटणार. ओके, ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. सेकंड आहे डेटा अनालिटिक्स. तो डेटा अनालिसिस मध्ये इथं जर तुम्ही गेले ना खाली वाय कम्प्लीट आवर जॉब सिम्युलेशन, हो का, तुम्ही हे गो थ्रू करा या सगळ्या साइट्स. आपण इथे खाली आलो, खाली आल्यानंतर ओके, डेटा अनालिसिसचा जो काही टास्क आहे तो टास्क काय असणार, तुम्हाला टास्क दिला जाईल 30 to 60 मिनिट्स मध्ये आहे. बिल्ड डॅशबोर्ड टू एक्सप्लोर द क्लायंट टेलिमेट्री डेटा. ओके सर, क्लायंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे, डेटा मेंटेन करण्यासाठी एक डॅशबोर्ड तुम्हाला काय करायचं आहे, एक बनवायचा आहे, ज्यामध्ये तुमचा डेटा तुम्हाला कलेक्ट करून तुम्ही त्या डॅशबोर्डवरती शो करायचा आहे. तर ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की हे तुम्हाला हे सगळं हे बघा, हे तुम्हाला टोटल हाऊ टू यूज टॅब्ल्यू टू व्हिज्युअलाइज डेटा हे तुम्हाला लर्न करायला भेटणार आहे की तुम्हाला तो कसा डेटा तिकडून इकडे आणायचा किंवा टॅब्ल्यू टू व्हिज्युअल डेटा हे कसं ट्रान्सफर करणार किंवा काय करणार, हे सगळं डेटा अनालिसिस मध्ये च्या अंडर तुम्हाला जर भेटेल हे तुम्हाला भेटणार आहे. थर्ड आहे टेक्नॉलॉजी. सो टेक्नॉलॉजीच्या अंडर काय येणार आहे, टोटल डेव्हलपमेंट फेज जे तुम्हाला येणार आहे. सो इथे तुम्हाला वाय कम्प्लीट आवर हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, गो थ्रू करा पूर्ण. ओके, आपण इथे जर लास्टला आलो आपण डेव्हलपमेंट मध्ये काय काय आहे. सो कोडिंगचा पार्ट मी ऑलरेडी बोललो, डेव्हलपमेंटचा पार्ट असेल त्यामध्ये. सो इथे तुम्हाला डायरेक्टली सांगितलं क्रिएट अँड अल्गोरिदम टू युनिफाय टू डिफरंट डेटा मॉडेल्स. सो तुम्हाला काय करायचं आहे, बाय युजिंग कोडिंग तुम्हाला काय करायचे, दोन मॉडेल्स काय करायचे, डिझाईन करायचे, डेव्हलप करायचे. मग तुम्ही त्यातून काय शिकणार हे बघा, तुम्ही त्यातून मग जे काही डिफरंट डेटा सोर्सेस काय काय डिझाईन करायचे, डेव्हलप करायचे, त्यातून तुम्ही हे सगळं लर्न करणार आणि हे तुम्हाला 30 to 60 मिनिट मध्ये करायचं आहे. असेच तुम्हाला काय करणार, ते ऑनलाईन व्हर्च्युअल तुम्हाला ते टास्क देणार आणि तुम्हाला ते काय करायचे, कम्प्लीट करून द्यायचे आहेत. आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की जर तुम्हाला हे अप्लाय करायचं असेल तर इथे बघा, त्याच साईटवरती कुठल्याही एका साईटवरती जर तुम्ही ते केला, गेट करिअर रेडी कम्प्लीट वर्क दॅट सिम्युलेट लाईफ, हे तुम्ही जाऊन बघा, इथे स्टार्ट फ्री प्रोग्राम आहे. तुम्ही स्टार्ट फ्री प्रोग्रामला जर क्लिक केलं तर हे बघा, 3x चान्स टू लँडिंग अ जॉब, गेट रिअल वर्ल्ड वर्क एक्सपिरियन्स, बिल्ड स्किल्स एम्प्लॉई, सेट युअर पार्ट इन कॅन्डिडेट वगैरे, हे तुम्ही इथे लॉग इन करू शकता आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. डिलॉइट सारखी कंपनी आहे. ओके, MNC आहे, सर्व्हिस बेस चांगली आहे. तो एक्सपिरियन्स तुम्हाला तुमच्या रिझ्युमे मध्ये आणि तुमच्या लिंक्डइन मध्ये खरंच बाकीच्यांपेक्षा डिफरंट करायला खूप इझी. म्हणजे तुम्हाला जर जॉब वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला रिअल टाइम एक्सपिरियन्स आणि तुम्हाला जॉब भेटायला खूप चान्सेस वाढतील तुमचे. ओके, सो अप्लाय करा आणि तुम्हाला आणि फ्रीमध्ये सर्टिफिकेट पण भेटणार आहे. ओके, येस, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओ बघण्यासाठी IT वाला देववर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.